कोल्हापूर हद्दवाढीच्या विरोधात 14 जुलै रोजी म्हणजे आज रविवारी 19 गावांनी बंद पुकारला आहे. यामध्ये गोकुळ शिरगावचा देखील समावेश आहे. तर आपण आज आलेलो आहोत गोकुळ शिरगावचे सरपंच चंद्रकांत डावरे साहेब यांच्याकडे. तर आपण त्यांना विचारूया की हद्दवाढीला विरोध का आहे आणि हद्दवाढी विरोधी कृती समितीची इथनं पुढची भूमिका काय असणार आहे. तर आज जो गोकुळ शिरगावमध्ये किंवा अन्य 19 गावामध्ये बंद पुकारला आहे, तर ह्या बंद मागचं हद्दवाढीच्या विरोधाच्या मागचं काय भूमिका तुमची काय आहे आणि ह्यामुळं इथले दैनंदिन व्यवहार ठप्प झालेले आहेत. एक दिवसाचं नुकसान झालेलं आहे हातावरचं पोट असणाऱ्या लोकांचं. तर ह्यातून काय तोडगा करता येईल किंवा तुमची भूमिका काय हे सांगावं. ही जी हद्दवाढ आहे ही ना कोल्हापूरच्या जनतेला पाहिजे आहे ना 19 गावांना पाहिजे आहे. ही हद्दवाढ पाहिजे ही धनदानग्या बिल्डरांना आणि त्यांच्या लोकांना, जेणेकरून ही हद्दवाढ करून गायरान जमिनीवर इतर जमिनीवर त्यांनी आरक्षण टाकून त्यांचा मर्यादा नंतर त्यांना मिळावा ह्यासाठी त्यांची हद्दवाढ पाहिजे आहे. पण ही हद्दवाढ आमच्या गोरगरीब जनतेला परवडणारी नाही आहे. आमच्या गावामध्ये शेळ्या मेंढ्या ढोरं कोंबडी कुकडे राखणारी माणसं आहेत, त्यांना ती परवडणारी नाही आहे. त्यामुळे आम्ही आमचा हद्दवाढीला कायम विरोध राहणारच. राहिला विषय त्यांचा विकासाचा, ऑगस्ट 2017मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री हद्दवाढ विरोधी आणि हद्दवाढ पाहिजे असणाऱ्या लोकांच्या मधील मार्ग म्हणून त्यांनी प्राधिकरणचा मार्ग अवलंबला. ते प्राधिकरण त्यांनी चालू केलं. ते प्राधिकरणाचा विकास होऊ शकतोय, कोल्हापूरचाही होऊ शकतोय आणि 19 गावाचाही होऊ शकतोय. त्यामुळे त्याने विकास प्राधिकरणातून करावा. हद्दवाढ करून विकास होणं हे होणारच नाही आहे. जर त्यांनी विकासाच्या वेळी बोलायचं झालं तर त्यांची उपनगरं त्यांनी सुधारावीत, त्यांच्या जे उपनगरातील सुविधा पुरवाव्यात. त्यानंतर हे ते उपनगरं बघून ह्या गावाने म्हटलं पाहिजे की आम्हाला महानगरपालिकेत घ्या, असं त्यांनी उपनगरं सुधारावीत. ओके. आणि इथनं पुढची तुमची काय भूमिका असणार आहे. जर काय हद्दवाढ झालीच किंवा त्यांनी रेटून न्यायचा प्रयत्न केला तर तुमची भूमिका काय असणार आहे. जबरदस्ती हद्दवाढ करत असतील तर आमचा लढा पूर्ण तीव्र होणार आहे. रस्त्यावरची लढाई उतरला तर रस्त्यावर उतरू आम्ही. 2016-17ला आम्ही जसं कलेक्टर ऑफिसला गोरं सगळे घेऊन मोर्चा काढला तसा आम्ही मोर्चे कलेक्टर ऑफिसला नेऊ. 19 गावं मिळून. ओके. मग ह्यामध्ये विविध राजकीय पक्षांची भूमिका काय आहे असं काय वाटतं. त्यांनी काय पुढाकार घ्यायला पाहिजे असं का तुम्हाला वाटते का. राजकीय पुढाकार घ्यायला पाहिजे पण आता घेत नाहीत. ओके. याचं कारण काय असावं काय वाटतं तुम्हाला. त्याचं कारण म्हणजे आता गाव पण त्यांना पाहिजे आहेत आणि कोल्हापूर पण त्यांना पाहिजे आहे. ओके. म्हणजे त्यांनी ठोस काहीतरी भूमिका घ्यावी असं तुमचं म्हणणं. घ्यायला पाहिजे. आता विरोधी जरी भूमिका घेतली तर नाही घेतली नाही तर आमचा काय फरक पडणार नाही. आम्ही लढा तीव्र करणार आहे. ओके. गोकुळ शिरगाव येथील ग्रामस्थांनी देखील ह्या हद्दवाढीला विरोध केला आहे. आता हद्दवाढीचं जे आंदोलन आहे ते या आंदोलनाला आणखी धार चढणार आहे, अधिक व्यापक होण्याची शक्यता आहे. तर यावर आगामी दिवसात काय परिस्थिती निर्माण होते हे पाहावं लागेल.